माझं नाव पिंकी उमेश बकाल, मुक्काम खापरी, तहसील उमरेड, जिल्हा नागपूर। मी नियती गटातली एक कोषाध्यक्ष म्हणून कोषाध्यक्ष आहे। लिखापडीचं काम माझ्याकडे आहे। आमची फसवणूक अशी झाली आहे, दोनच महिलांना बोलावण्यात आलं, अध्यक्ष आणि सचिव। तेव्हा मला पण नाही बोलावण्यात आलं होतं। त्याला असं सांगण्यात आलं होतं की तुम्हाला 2.5 लाख रुपये भरावे लागेल बा म्हणून। तसं सचिव अध्यक्षानं सांगितलं की आमच्या गटामध्ये एवढा काही पैसा आहे नाही ना, आम्ही काही हे भरू 2.5 लाख रुपये आम्ही काही भरू शकत नाही। तर मग त्यानं म्हटलं की ठीक आहे, तुम्ही नाही भरू शकत, तर त्यानं मग हे योजना वापस जाऊ देऊ बा असे त्यानं सांगितलं होतं। मग त्यानं आमच्याकडून म्हणजे गफलतीत आम्हाला ह्या योजनेचं काहीच माहिती नव्हतं। गफलतीमध्येच आमच्याकडून त्यानं कागद वगैरे असं तुम्हाला काही म्हणजे लोन याच्यासाठी लागतात बा, तुमचे गट रजिस्टर करायचे आहेत बा म्हणून असे याच्या उद्देशाने त्याने कागद वगैरे नेले। मग आम्हाला ते माहीतच नाही ना, आमचं पासबुक वगैरे त्याच्यात जवळ होता। पासबुक तिने आत्ता दिला। जसं आम्हाला म्हणजे मला घोषवारा लिहा लागते, तर मीनं म्हटलं का मला घोषवारा लिहायचा आहे बा म्हणून जुना पासबुक दे बा म्हणलं। तिने म्हणजे नवीन पासबुक काढून दिला होता तुम्ही व्यवहारासाठी म्हणून। जुना पासबुक तिने आपल्याच जवळ ठेवला होता। तर तो जुना पासबुक जेव्हा तिच्यापासून आणलं तेव्हा ते तर एंट्री दिसली आम्हाला का 8,71,000ची। तसेच आम्ही ताबडतोब बँकेमध्ये गेले, बँकेमधून माहिती काढून आणली। तर तिथं पण श्री साई एजन्सीमध्येच गेले आहेत ते, म्हणजे 8,71,000 एक चेक 4 लाखाचा गेला आहे आणि एक चेक 4,71,000चा गेला आहे। कोऱ्या चेकवर म्हणजे यासाठी सह्या घेतल्या होत्या त्याईनं का 2.5 लाख रुपये तुम्ही नाही भराल तर तुमच्या खात्यावर 2.5 लाख रुपये जमा होतील, तुम्ही ह्या पैशाला बेईमान व्हा नको, ते पैसे आम्हाला म्हणजे नीती बेईमानी म्हणजे इमानदारीनं काढून दे जा। समोर आम्हाला न्याय नाही मिळाला गटाला, तर आम्ही आमरण उपोषण मांडून इथं समाज कल्याणमध्ये आम्ही आपल्या हक्काचं म्हणजे न्याय मागून, हीच आमची अपेक्षा आहे। आमचं हक्काचं आम्हाला मिळालंच पाहिजे। महिलांना आमचं गट म्हणजे आम्ही 100 रुपये भरतो, तर नुसते 100 रुपये गटामध्ये भरायच्यासाठी नाही आहे। हे योजना आली तर हे गटासाठीच आली होती का तुम्ही कोणता तरी उद्योग करा, तुमचं गटाचं काहीतरी विकास झालं पाहिजे बा म्हणून। टोटल किती पैशाची? 17,42,000।